विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुलाखतीत आपल्या सोबत आहेत डॉक्टर नीलम गोऱ्हे। नीलम गोऱ्हे यांचं व्यक्तिमत्व विविध आयामी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आंबेडकर चळवळीपासून सुरू केलेला राजकारणाचा त्यांचा प्रवास बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे या मार्गाने पुढे सरकत आता एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे। नीलम गोऱ्हे त्याच बरोबर एका बाजूला त्या राजकारणी आहेत, दुसऱ्या बाजूला त्या समाजकारणी सुद्धा आहेत। महिला विषयक विविध प्रश्नांवर त्या अत्यंत सक्रिय राहिलेल्या आहेत। महिला अत्याचाराच्या प्रत्येक बाबतीमध्ये अत्यंत तळमळीने भूमिका घेणाऱ्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यासाठी येत्या काळातलं राजकारण कसं असेल हे तर आपण जाणून घेणारच आहोत। पण नीलमताईंना आता पुढचा आणि थेट प्रश्न असा आहे की नीलमताई, ज्या वेळेला तुम्ही राजकारणातला अत्यंत महत्त्वपूर्ण असा बदल करता आणि आपला नेता बदलता, त्यावेळेला एक प्रश्न असा उपस्थित राहतो की ज्या नीलम गोऱ्हेंना स्वतःच्या प्रभाव क्षेत्रात किंवा प्रभागात नगरसेवक सुद्धा निवडून आणता येत नाही, त्या नीलम गोऱ्हेंना किती महत्त्व द्यायचं, हे वक्तव्य तुमच्याबद्दल केलं गेलेलं आहे। आता एक मला सांगायला पाहिजे की मी पहिली गोष्ट म्हणजे मी नम्रतेने सांगू इच्छिते की जवळजवळ 10 जणांना वेगवेगळ्या आमदारांना पक्षात त्यांनी यावे आणि म्हणून ते प्रयत्न करून त्यांना ते तिकीट मिळवून देण्यासाठी साहेबांच्याकडे सहकार्य साहेबांचं मिळवून त्यानंतर त्यांच्या प्रचारामध्ये जाणं आणि ते निवडून येतील या दृष्टिकोनातून सातत्याने भूमिका घेणं असं मी काम केलेलं आहे आतापर्यंत। त्यामुळे एक नगरसेवक निवडून आणला नाही वगैरे हे निकष जे आहेत ते काही उपयोगी नाही आहेत, म्हणजे त्याला पण तथ्यहीन आहेत असं मला वाटतं। दुसरं, मी पुण्याची संपर्क प्रमुख म्हणून काम केल्यावर मुळात आमच्या पक्षाची ज्यांना रचना माहिती आहे त्यांना मी सांगू इच्छिते की पक्षामधला प्रत्येक जो हे असतो विजय असतो, तो विजय कुठल्याही आमदाराचा किंवा खासदाराचा स्वतःचा नसतो, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि उद्धवजी ठाकरे यांचं मार्गदर्शन याच्यामुळेच झालेला तो विजय असतो। त्यामुळे कोणी असं म्हणायला लागलं की माझ्यामुळे हा नगरसेवक निवडून आला किंवा माझ्यामुळे हा आमदार निवडून आला किंवा माझ्यामुळे हा खासदार निवडून आला, तर ती गटबाजी केली जाते असं मानलं जातं। आणि त्यामुळे कोणीही शहाणा माणूस त्याच्या मतदारसंघात जरी निवडून आणले असं म्हटलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये ते पक्षाच्या पुण्याईमुळे निवडून आलेत असंच नम्रतेने म्हणत असतो। एक नीलमताई, याच निमित्ताने मग पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या महिला आघाडीमध्ये सक्रिय होतात त्या महिला आघाडीला वाढवण्यासाठी नीला देसाईंनाही तुम्ही त्या पक्षात आणलेलं होतं आणि तुम्ही इतर सर्व महिलांच्या सोबत कार्यरत राहिलात। पण कायम माझा हा प्रश्न अशा निरीक्षणाच्या अनुषंगाने आहे की नीलम गोऱ्हेंनी शिवसेनेत काम करत असताना सुद्धा आपलं स्वतःचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वेगळं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवलं आणि हे शिवसेनेत पसंत पडलं गेलं का? नाही, मुळात नीला देसाईंना मी आणलंच नाहीये। नीला देसाई माझ्या आधीच होत्या पक्षामध्ये, त्यामुळे नीला देसाई माझ्या आधी आमदार होत्या विधान परिषदेत, त्या सिनियर आहेत मला। मी त्यांना आणलं वगैरे नाहीये त्याच्यामध्ये जे आहे ते। परंतु मी आपल्याला इथे सांगीन जरूर की सातारा आहे, सांगली आहे, नगर आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, संभाजीनगरची महानगरपालिका निवडणूक आहे, या सगळ्या ठिकाणी कुठेही आमची जी सामाजिक संस्था आहे स्त्री आधार केंद्र यांचं जे अस्तित्व आहे ते कार्याच्या माध्यमातून आहे। कुठेही मी स्त्री आधार केंद्राच्या शाखा काढून शिवसेना महिला आघाडीच्या कामामध्ये भेदाभेद करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। दुसरं, स्त्री आधार केंद्राचं काम जे आहे ते काम शिवसेना महिला आघाडीच्या पेक्षा पूर्ण निराळं आहे आणि त्या कामामध्ये ज्या महिला बलात्कार पीडित आहेत किंवा अत्याचार पीडित आहेत त्यांचे स्वमदत गट करणं, त्यांना साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार कोर्टामध्ये जाऊन मदत करणं, त्यांना पुनर्वसनाच्यासाठी म्हणून सहकार्य करणं किंवा कुठे आपत्ती आली तर त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, अशा स्वरूपाचं ते काम आहे। आणि त्याच्यामुळे शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्रात दुसरा अजून फरक असा आहे की स्त्री आधार केंद्रातले जे आमच्या कार्यकर्ते आहेत किंवा ज्या माझ्याबरोबर 80 सालापासून काम करणाऱ्या अनेक जणी आहेत, काही वस्त्यांमध्ये आहेत, काही भागात आहेत, त्या कुठल्याच पक्षात नसणाऱ्या महिला आहेत। त्याच्यामुळे हे असं काहीतरी ठराविक पद्धतीने चौकटीबद्ध बघायचं स्त्री आधार केंद्राकडे, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्त्री आधार केंद्र म्हणजे एखादा सहकारी साखर कारखाना असावा की ज्याच्यात काहीतरी कोट्यावधींची माया आहे, कोट्यावधी रुपयाची काहीतरी प्रॉपर्टी केलेली आहे,
तर मी इथे आपल्याला सांगू इच्छिते की कोणी धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन जर का पाहिलं तर अत्यंत कमीत कमी निधीमध्ये काम करणारी ती संस्था आहे. अलीकडे आम्ही स्वतः ग्रँट पण घेत नाही, थोडंफार डोनेशन आमच्याच कार्यकर्ते जमवून किंवा माझा आमदार निधीचा पगार जो असतो, मानधन असतं, त्यातलं मानधन मी स्त्री आधार केंद्राला थोडंफार वापरायला देते आणि त्याच्यामधून आमची संस्था चालते. त्यामुळे स्त्री आधार केंद्रांनी काही जमिनी मिळवल्या आहेत किंवा असं काहीच नाही आहे. पण स्त्री आधार केंद्राचं प्रचंड नाव आहे सगळीकडे, कारण पोलिसांची संवेदनशीलता वाढवण्यासाठी आम्ही काम घेतलेलं आहे. आणि मी इथे सांगू इच्छिते, मला अभिमान आहे त्याच्या संदर्भात की जवळजवळ 150 IPS अधिकारी आज महाराष्ट्रात असे आहेत की जे कुठे ना कुठे कधी ना कधी आमच्या संस्थेला भेटलेले आहेत. आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत, आम्ही त्यांना कार्यक्रमांना बोलावले. त्यामुळे जिथे आमच्या संस्थेचं नाव ऐकेल त्या ठिकाणी ते अत्यंत पवित्र आणि चांगल्या भावनेने आम्हाला सहकार्य करतात. आणि प्रसाद, याच्यामध्ये 1 रुपया जरी आम्हाला कोणी घेतल्याच्या संदर्भामध्ये जर का दाखवून दिलं तर मी असं या ठिकाणी सांगेन की त्यांनी ते सिद्ध करायला लागेल. कधी आमच्यावरती असे आरोपी झाले नाहीयेत, उलट पक्षी केस दडपावी म्हणून लोक आल्यावर सुद्धा आम्ही कोट्यवधी रुपयांना लाथ मारू शकलेलो आहेत. आणि हे म्हणून स्त्री आधार केंद्राचं रेप्युटेशन आहे की स्त्रीच्या हिताच्या बळी देऊन किंवा कुठेतरी हितसंबंधी लोकांना संरक्षण देऊन कामच केलेलं नाहीये. त्यामुळे स्त्री आधार केंद्र आणि शिवसेना महिला आघाडी ही 2 संपूर्ण वेगळी आहेत. आणि उद्धव साहेबांनी सुद्धा अनेक वेळेला, स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळेला, मी जेव्हा उपसभापती झाले तेव्हा स्त्री आधार केंद्राच्या कामाचा त्यांनी गौरव केलेला आहे. याच चळवळीच्या निमित्तानं तुम्ही सक्रिय राहिलात, शिवसेनेमध्ये सुद्धा सक्रिय होतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, ती अशी की नीलम गोऱ्हे असतील, मनीषा कायंदे असतील आणि इतर अनेक महिला ज्या शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या चेहरा म्हणून समोर होत्या, त्या अस्वस्थ आहेत. आणि या अस्वस्थतेच्या मागचं कारण म्हणजे अचानक बाहेरून आलेली माणसं फार बोलगवढेपणे शिवसेनेबद्दल आणि शिवसेनेच्या महिला आघाडीबद्दल बोलू लागली होती. अशा नेत्यांच्या आणण्याबद्दल कधीतरी चर्चा, सल्लामसलत तुमची झाली होती का? आणि ज्या व्यक्तींना आणलं गेलं, मी स्पष्ट बोलतो, सुषमा अंधारेंना आणलं गेलं, त्यानंतर महिला आघाडीतली खदखद मोठ्या प्रमाणात वाढली असं माझं निरीक्षण आहे. नाही, मला या विषयावरती काहीच बोलायचं नाहीये. आणि याला कारण असं आहे की आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या काळामध्ये अगदी मृणाल गोरे असतील किंवा जयवंतीबेन मेहता असतील किंवा याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या असतील, द्रौपदाबाई गायकवाडांच्या सारख्या किंवा प्राची आल्हाटांसारख्या कार्यकर्त्या असतील वेगवेगळ्या पक्षांमधल्या, त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कधीच अशा पद्धतीने कुठला संघर्ष झालेला नाहीये. उलट पक्षी स्त्रियांनी अधिकाधिक राजकारणात यावं अशी आमची भूमिका आहे. शिवसेना महिला आघाडीतली जी अस्वस्थता आहे ती अशा व्यक्तीमुळे काहीच आहे की नाही ते त्यांना तुम्ही जरूर विचारू शकता. परंतु मला असं वाटतं की हा एक कारण नसताना एक गैरसमजात्मक काहीतरी गोष्टी आहेत. त्यामुळे मला याच्यावर काहीच भाष्य करायचं नाहीये. मला काही शिवसेना महिला आघाडीत अस्वस्थ वगैरे कुठल्याही कारणाने नव्हते. मी जे काय होते ते पक्षीय भूमिकेच्या संदर्भातली माझी अस्वस्थता होती. जी, एक पटकन प्रश्न मग पुढचा असा आहे की ठाकरेंच्या घरामध्ये रश्मी ठाकरे या सुद्धा महिला आघाडीच्या सतत संपर्कात असतात. महिला या नात्यानं त्या अनेक महिला कार्यकर्त्यांशी, शिवसैनिकांशी बोलत असतात. ज्या वेळेला नीलम गोऱ्हे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा ठाकरेंऐवजी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारायचं ठरवलंय, त्यावेळेला किमान तुम्हाला थांबवण्याचे प्रयत्न रश्मी ठाकरेंकडून झाले की नाही झाले? मी काल ज्या मुलाखतीत सांगितलं होतं, वैयक्तिक जे संवाद असतात किंवा वैयक्तिक ज्या गोष्टी असतात ना त्या अशा पब्लिक करणं योग्य नाही असं मला वाटतं. मी एवढंच एका वाक्यात सांगेन की त्यांना वाईट वाटत होतं की बाबा मी असा निर्णय घेऊ नये म्हणून. परंतु मला असं वाटतं की विचाराच्या संदर्भामधलं जे काही माझं म्हणणं होतं ते काही मी त्यांना भेटून जाऊन बोलणार होते किंवा सांगणार होते, पण ते काही शक्य झालं नाही. त्याच्या आधीच मी निर्णय जाहीर केला. याच तुमच्या वाटचालीच्या दरम्यान आता तुम्ही शिंदेच्या नेतृत्वात काम करू पाहताय. माझा तुम्हाला थेट प्रश्न असा आहे की तुमच्या लेखी शिंदेचं नेतृत्व हे बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची निवडणूक आयोगाच्याकडून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेली शिवसेना पुढे नेण्यासाठी कसं उपयोगी पडणार आहे? त्यांच्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या सोबत येऊन काम करावंसं वाटतंय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे 2018 पर्यंत एक मधली युती सोडली, तर ज्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये जी भूमिका
बाळासाहेब असताना घेतलेली होती तीच भूमिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यात सातत्य आहे त्या भूमिकेच्या मध्ये जे आहे ते. दुसरं म्हणजे कृतिशीलता महत्त्वाची असते की जी शिवसेनेच्या कामातली होती तीच त्यांच्यामधली कृतिशीलता आहे आणि त्याच्यामधून ते वेगवेगळ्या भागात दौरे करतायत, कार्यक्रम घेत आहेत. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ऑलरेडी 2.5-3 वर्ष झाल्यावरती जेव्हा सत्ता चालवली जाते तेव्हा काय निर्णय घ्यायचे किंवा कशा पद्धतीने पुनर्वसन व्हावं, आपत्तींच्या मध्ये असेल किंवा असंघटित कामगारांचं महामंडळ करण्यासारखे निर्णय असतील, महिलांना 50% बस सेवेच्या मध्ये मोफत लाभ मिळवून देणं असेल, त्यांच्यासाठी बचत गटांना चालणं असेल किंवा अगदी अलीकडचं एक उदाहरण सांगते. मी अगदी बारकाईने पाहिलं की पोलिसांची अर्धवार्षिक परिषद झाली आणि त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले पोलीस आलेले होते आणि त्याच्यातल्या ज्या बातम्या समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये परत कन्व्हिक्शन रेट वाढवणं या संदर्भामध्ये चालना देण्यात आलेली आहे. सायबर क्राईमच्या संदर्भात चालना देण्यात आलेली आहे. मुलींच्या संदर्भामध्ये अपहरण किंवा स्त्रियांच्यासाठी आणि समाजातल्या मागासवर्गीयांसाठी, गोरगरिबांसाठी डिजिटलायझेशनचा कसा उपयोग केला पाहिजे हे त्यांनी, हे कन्व्हिक्शन रेट वाढवणं वगैरे जो विषय आहे ना तो म्हणजे का झालं नाही मला माहीत नाही, म्हणजे मला व्यक्तीला दोष द्यायचा नाही कोणाला, पण मवियाच्या काळामध्ये मी कित्येक वेळेला निवेदनं दिली की कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करायला पाहिजे. पण तो जो प्रयत्न आत्ता होतोय किंवा पूर्वी देवेंद्रजी फडणवीसांनी जशी 16 कारणं शोधून काढून त्याचा फॉलोअप सुरू केला होता त्याच्यामुळे आपला कन्व्हिक्शन रेट काही प्रमाणात महाराष्ट्राचा वाढला. ते म्हणजे दोषसिद्धी झालीच नाही तर गुन्हे होतच राहतील ना. तर असे जे मुद्दे आहेत ते माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यात रोजगार हमी योजनेच्या मध्ये आता फळबागा आणखीन यांचा सुद्धा नर्सरींमध्ये सुद्धा समावेश करण्यामध्ये आलेला आहे. अशा सगळ्या मुद्द्यांच्या वरती काम करत असताना मला असं वाटतं की एक गतिशीलता आहे या सगळ्या कामाला जी आहे ती, आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याची समज जी आहे सरकारची त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आता नवीन काही सहकारी आलेले आहेत, आता त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल ते पाहिलं जाईल. परंतु एक अजून त्याच्यात मुद्दा असा आहे वेगळा जरा की नरेंद्रजी मोदी यांचा जो दौरा झाला अमेरिकेमध्ये तर त्यावेळेला मी काही कारणामुळे तिथेच होते, पण ज्या प्रकारे जिथे जिथे ते दौरे करतात त्याचं आपल्याला भारतात महत्त्व वाटत नाही, परंतु हे माझं मत कायम राहिलेलं आहे की तिथल्या भारतीयांना त्यांची अस्मिता, त्यांची संस्कृती, त्यांचे उद्योग, त्यांचा व्यापार याला पुढाकार देण्यासाठी, याला चालना देण्यासाठी नरेंद्रजी मोदी यांच्या दौऱ्यांचा खूप उपयोग होतोय. आणि ते सुद्धा महत्त्वाचं आहे आजच्या जागतिक स्तरावरती की ज्याचा काही ना काही चांगला परिणाम आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, भारतातल्या लोकांना निश्चितपणे बघायला मिळतोय. तुमच्या या वक्तव्याच्या दरम्यान एक संकेत असा प्राप्त झाला की गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली परिषद असो किंवा सातत्यानं देवेंद्र फडणवीस हे सांगत असतात की दोषसिद्धीचा दर वाढला पाहिजे, त्यांच्या आधीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ते या प्रयत्नात होते. असं असताना एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, असं असताना तुम्ही ज्या वेळेला उद्धव गटात होतात त्यावेळेला त्यांना फडतूस गृहमंत्री म्हटलं गेलं आणि हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरेंना तुम्हाला सांगावंसं वाटलं का की आपलं हे विशेषण योग्य नाही आणि अशा प्रकारे बोलणं तर त्याहून योग्य नाही? असं एक संपूर्ण माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्याकडे नेत्यांना ज्या पद्धतीने पक्षप्रमुखांना आम्ही आदर देतो आणि ज्या प्रकारची कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये असं नेत्यांना वगैरे काही सांगणं, एखादी गोष्ट पटली नाही तर हे अजिबात बसत नाही. त्यामुळे त्या शिस्तीचा भाग म्हणून मी त्यांना काही ते सांगितलेलं नाही. तुम्हाला वैयक्तिकरित्या अशा या प्रकारची प्रतिक्रिया पटते का? आणि ज्या पद्धतीनं तुम्ही एक संवेदनशील राजकारणी म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ज्या भाषेचा प्रयोग सातत्यानं सध्या होतो आहे आणि त्यात सुद्धा खेदजनक पद्धतीनं उद्धव ठाकरेंसारखा शांत, संयमी, सुसंस्कृत म्हटला गेलेला नेता जी भाषा वापरतोय महाराष्ट्राच्या राजकारणात ती नीलम गोऱ्हेंना दुखावतीये का? पण मुळामध्ये काय माहिती आहे का, ज्या वेळेला कल्याणच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांचा वादविवाद झाला तर त्यावेळेला हे दोघंही एकमेकावरती एवढे तिरीमिरीमध्ये धावून जातात आणि काय काय बोलतात, तर मला थोडंसं असं वाटतं की यांची लव्ह हेट रिलेशनशिप आहे का काय. म्हणजे एवढे संतापतात आणि एवढे टीका करतात एकमेकावरती
ते मला असं जरा वेगळं वाटतं. म्हणजे म्हणजे फडणवीस जेव्हा इतरांवर टीका करतात तेव्हा वेगळी असते, पण उद्धवजींवरती टीका करतात त्यावेळेला त्यांची खूप तावातावानी टीका असते, आणि उद्धवजी फडणवीसांवर बोलतात त्यावेळेला त्यांची एक वेगळंच त्याला तीव्रता असते. तर मला असं वाटतं की थोडंसं दोघांच्या मध्ये काय जे बिनसलं त्याचा खूप असा खोलवर परिणाम झालेला आहे, आणि त्याची अशी त्यांची प्रतिक्रिया दोघांकडून येत असावी असं मला वाटतं. दोघंही नेते आहेत म्हटल्यावरती आपण सांगून कोण काय ऐकेल अशी परिस्थिती नाही आहे. मग जिथे आपल्या सल्ल्याचा उपयोग होणार नसतो तिथे आपण कशाला बोलायचं, असं माझा एक शहाणपणाचा सल्ला आहे तुम्हाला सुद्धा काथे साहेब. तुम्ही एकदम टिपिकल पुणेरी टोमणा मारलेला आहे की जिथे सल्ला मागितला जात नसेल तिथे न बोललेलं बरं. तुमच्या या सल्ल्याचा मी पण आदर करतो, पण मला त्या निमित्तानं विचारायचं आहे असं की फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या अंतर्गत सध्या जे काही सुरू आहे ते 2014च्या पेक्षा 2019 नंतर अधिक तीव्र पद्धतीने वाढत गेलंय, आणि हे कुठेतरी थांबावं, समविचारी असलेल्या या दोघांनी आपापसात चर्चा करावी असे कोणतेच प्रयत्न तुमच्या लेखी तुमच्या देखी झाले आहेत की नाहीत? नाही, आता असं आहे की त्याचे काही प्रयत्न माझ्याखेरीज करणारे पण भरपूर लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे त्याच्यात योगायोगाचा भाग असेल की मराठी भाषा भवनसाठी बघा मीटिंग घेतली होती, तेव्हा मी उद्धवजींना विनंती केली होती की केसरकर मीटिंग घेत आहेत, पण म्हणजे तुम्ही आलात तर मला बरं वाटेल. तर मला काळजी होती की बाबा शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला उद्धवसाहेब येतील की नाही, पण त्यांना ते मराठी भाषा भवनबद्दल फार आस्था आहे. त्याच्यामुळे ते म्हणाले की त्याच्यात काही बदल होत असतील आणि ते हिताचे नाही आहेत बदल असं मला कळलेलं आहे, तर मी येतो आणि मी सांगतो मला काय खटकतंय ते. मग त्या बैठकीला येताना मात्र आपोआप योगायोग असा झाला, म्हणजे तो योगायोग झाला का कोणी केला मला कळलं नाही, कारण मी तर आतमध्ये मिटिंगसाठी 145 मध्ये बसलेली होते. बरोबर आले दोघं जण, ते दोघं एकदमच आले विधान भवनामध्ये, आणि दोघं हसत हसत आले दोघं जण, आणि त्याच्यात स्क्रीनवर दोघं हसताना दिसत होते. तर मला कळेच ना आपण किती सालचं चित्र बघतोय ते. त्याच्यामुळे बरेच लोक त्यासाठी प्रयत्न करतात. माझं साधं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की या सगळ्यांचे म्हणजे अगदी एकनाथ शिंदे त्याच्यानंतर यांचे मतभेद सगळ्यांचे स्वाभाविक आहेत, पण कुठेतरी संवाद असला पाहिजे, टॉकिंग टर्म्सवर आपण सगळ्यांबरोबर असलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्या लोकांना मी आवडत नसेल किंवा मला त्या व्यक्तीच्याबद्दल रिझर्वेशन असतील, तरी माझा प्रयत्न असतो की त्यांच्याशी आपण शक्यतो बोलावं. समोर दिसलं तर आपल्याला त्या माणसाशी आपण सदैवरुचीने बोलू शकलो पाहिजे, की एरवीसुद्धा टॉकिंग टर्म्सवर सगळ्यांशी असलं पाहिजे, हे आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे याचा अर्थ काहीतरी गुप्त तडजोड, गुप्त युती किंवा स्वतःच्या पक्षाला कुठेतरी धोका देणं हा भाग नाही आहे. तर कैलासवासी यशवंतराव चव्हाण असं म्हणायचं की प्रत्येकाचं वेगवेगळं राजकारण असतं, परंतु सगळ्यांचं मिळून एक समाजकारण असतं. तर तशा सुसंस्कृत आणि परिपक्व राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्र गेला पाहिजे असं मला एक सामान्य कार्यकर्ती म्हणून वाटतं. मला आता हा सल्ला मी न विचारता देते, पण माझी अशी खरोखर इच्छा आहे की त्याच्यामुळे आता जो राजकारणामध्ये धुरळा उडालाय तो कुठेतरी खाली बसून लोकांच्या प्रश्नांकडे सगळ्यांना एकत्रितपणाने जे मुद्द्यांवर मतभेद आहेत ते सोडून एकत्रितपणे सुद्धा निवडणुकांच्या मध्ये चांगलं काम करता येईल. तुम्हाला मग या निमित्तानं असं महाराष्ट्रातलं चित्र भविष्यात दिसतंय की अनपेक्षितरित्या ठाकरे फडणवीस परत एकत्र आलेत? नाही, मला याच्यावरती आता मी काहीच भाष्य करू शकत नाही आहे. कारण याचं असं आहे की आतापर्यंत जे मी ठरवते ना आणि जे मला वाटतं ना त्याच्यापेक्षा 3 महिन्यांनी वेगळंच काहीतरी झालेलं दिसतं. त्यामुळे मी काहीच भाष्य करणार नाही आहे. अलीकडे खूप आधी अंदाज बांधता येत नाही, पण एकच आहे की राजकारणात काही होऊ शकतं, सगळे सुद्धा एकत्र येऊ शकतात, असं सुद्धा होऊ शकतं की आहे तसं आहे तसंच सुद्धा राहू शकतं. मुळामध्ये केंद्रामध्ये असणारी जे नेतृत्व आहे त्यांची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बिलकुल. आणि मग पटकन हेही आपण सांगावं की आत्ताच्या घडीला शिंदेंचं वेगळ्या प्रकारची भूमिका घेणं, अजित पवारांची वेगळ्या प्रकारची भूमिका घेणं, या सगळ्याच्या मागे केंद्रातला भाजप आहे असा जो प्रचार होतो आहे, तुमचं यातलं निरीक्षण काय आहे? नाही, मला एवढंच कळलेलं आहे की हे सगळं आत्ताचा जो काही तिढा आणि त्रांगडं वाटतंय वगैरे ते सगळं व्यवस्थित होणार आहे अशा पद्धतीने चित्र आपल्याला दिसेल असा माझा अंदाज आहे. तुम्ही एक आशावाद व्यक्त करता आहात. याच आशावादाच्या निमित्तानं सध्याच्या घडीला आता 3 पक्षांचं सरकार महाराष्ट्रात आहे. आपण जर त्या आधीची मवियाची कार्यपद्धती पाहिली तर मवियाच्या कार्यपद्धतीत सुद्धा 3 पक्ष होते. त्याचबद्दल अत्यंत तीव्र तक्रारी विविध पातळींवर होत होत्या.
हे जे आत्ताचं 3 पक्षांचं सरकार आहे हे यापेक्षा वेगळं कसं आहे? मवियापेक्षा आताची ही 3 पक्षांची आघाडी वेगळी कशी आहे? मुळामध्ये आता 2 उपमुख्यमंत्री आहेत, एकच उपमुख्यमंत्री नाही आहेत. दुसरं, मुख्यमंत्री पदावर असणारे व्यक्ती वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक पक्षाचे आमदार पण वेगवेगळ्या अनुभवातून इथपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे समीकरणं जरी सारखी असली तरी सुद्धा त्याच्यातले एक घटक जे आहे ते भारतीय जनता पक्ष आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्रामधलं नेतृत्व स्वीकारून नरेंद्र मोदी आणि अमितजी शहांचंच अजित पवार सुद्धा इकडे आलेले आहेत. हे म्हटल्यावरती सगळं समीकरण थोडं वेगळं होणार असं मला वाटतं. जी नीलमताई, चर्चेच्या पुढच्या आणि शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचतो आहोत. तुम्ही स्त्री आधार केंद्राचं काम करत असताना राजकारण केलं आणि या राजकारणाच्या निमित्तानं पुन्हा स्त्रियांना कशा पद्धतीनं लाभ मिळवून देता येईल, त्यांचे हक्क अबाधित राहतील यासाठी प्रयत्नशील आहात. तुम्हाला आता नव्या रचनेमध्ये विधान परिषदेतली तुमची टर्म संपल्यानंतर लालदिव्याची अपेक्षा आहे का? आणि तो लालदिवा हा स्त्री विषयक कामांमधल्या विभागाचा असेल का? एक तर मला सांगायचं की मी जे उपसभापती म्हणून आत्ता काम करते त्याच्यामध्ये मी अत्यंत मला ते आव्हानात्मक काम आहे. कारण आत्ता तरी काही काळ सभापतींचं पद रिक्त होतं आणि सन्माननीय रामराजे निंबाळकर यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने उपसभापती असताना कामाची संधी दिली. त्याच्याकडून शिकता आलं. अनेक मुद्द्यांवरती त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक होती. त्यामुळे त्यांची उणीव किंवा त्यांचं नसणं हे माझ्यावरती खूपच त्याला म्हणजे काम मला जास्त डबल काम करावं लागलं सगळं. आणि आजही मी करते, माझ्यावर जी जबाबदारी येते ते. आणि या सगळ्या कामाला सर्व गटनेते जे काही सहकार्य देत आहेत, मग त्याच्यामध्ये भाई जगताप किंवा अभिजित वंजारींसारखे असतील किंवा जयंत पाटील शेकापचे असतील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, भाई गिरकर भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे मधले सुद्धा अनिल परब किंवा अंबादास दानवेंसारखे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, या सगळ्या आमच्या सभागृहामध्ये आम्ही खूप कामकाज व्हावं याच्यासाठी धडपड करत असतो. अशा परिस्थितीमध्ये हे काम जबाबदारीने पुढे नेत असताना 2 अधिवेशनांच्या मध्ये मी अनेक बैठका सुद्धा घेत असते आणि त्या बैठकांमध्ये अगदी पंढरपूर देवस्थानात 73 कोटी सरकारने निर्णय घेतल्यावर ते प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी जे काही मी प्रयत्न केले, अष्टविनायकांच्यासाठी प्रयत्न केले, त्या प्रयत्नांचं सुद्धा चांगलं फळ आलेलं आपल्याला दिसतंय. माता रुक्मिणीच्या पायावरचा वज्रलेप करायला लागला, तो खराब झाला होता, तो चांगल्या पद्धतीने झालाय. आता तर रुक्मिणीच्या पायाचं दर्शन घेत असताना खरोखर मला मनाला समाधान वाटलं की कुठेतरी चांगलं काम सगळ्यांचं मिळून करताना मला सहभागी होता येतंय. त्यामुळे आजच्या घडीला तरी मी माझ्या डोळ्यासमोर मंत्रीपद किंवा अशा कुठल्याही अपेक्षा नाही आहेत. राजकारणामध्ये जशी परिस्थिती होईल आणि तुमच्यावरती सगळ्यांचा विश्वास टाकला जाईल. मी ज्या शिवसेनेत प्रवेश केला तर प्रसाद मला मी काय होईन खरंच विचारसुद्धा नव्हता केलेला. एक विधिमंडळात काम करता आलं तर आनंद वाटेल, पण इतका पदांचा माझ्यावरती वर्षाव झाला, मी खूप काम करू शकले. पण शेवटी राजकारणात असं होतं की परिस्थिती जशी बदलते तसं वैचारिक आव्हानं जेव्हा येतात त्यावेळेला तुम्ही योग्य त्यावेळेला योग्य ती वैचारिक बाजू जर का घेतली नाही, योग्य त्या भूमिका घेतल्या नाही तर त्या चुकीच्या सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे आजच्या घडीला जे मला वाटतंय त्या दृष्टीने पुढच्या काळात काम करत राहणं, मला जोपर्यंत विधान परिषदेत संधी आहे तोपर्यंत, आणि विधान परिषदेच्या बाहेर सुद्धा जे समाजकारण राजकारण आहे बघा, मराठी भाषा साहित्याला चालना देणं, शाळांचा दर्जा सुधारणं, अशी खूप कामं आहेत की ती मिनिस्ट्रीच्या बरोबर उपसभापती म्हणून सुद्धा मला हे सगळे मंत्री त्याला सहकार्य देत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे काम आजच्या घडीला करणं, याच्याबद्दल सुद्धा एक लोकांच्या मनात प्रश्न आहे की मग सभापती कोण होणार किंवा काय, तर ते सर्व पक्ष मिळून ठरवतील. ते सभापती पद ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर मला उद्या कॅबिनेटनी सांगितलं की बाबा तुम्ही निवडणूक घ्या सभापतींची, तर त्यांनी सांगितलं तर ते घेईन मी. त्यामुळे प्रत्येकच गोष्ट मला मिळाली पाहिजे असा माझा अजिबात दावा नाही आहे. मी शिवसेनेची नेता पहिल्याच दिवशी माननीय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे आणि जे 25-30 वर्ष काम करून सुद्धा आमच्या पक्षामध्ये काही कारणं असतील त्यांना नाही देता आलं त्यांना, पण ते आता दोन्ही शिवसेनेत मिळून मी एकमेव महिला नेता आहे. हे खरोखर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जशी माझ्यावरती हा आशीर्वाद आहे आणि तसंच एकनाथ शिंदेंनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्या संदर्भात सुद्धा मला त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि शिवसेनेची नेता म्हणून ज्यावेळेला मी ठिकठिकाणी जाईन त्यावेळेला आमच्या शिवसैनिकांना अधिकाधिक काम करण्याची संधी मिळावी, सामान्य जनतेला न्याय देता यावा
या दृष्टिकोनातून आणि तुमचा म्हणजे माध्यमांचा त्याच्यात खूप मोठा हात आहे. तुम्ही जे सगळं दाखवताय, घराघरात लोक बघतायत. काही महिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत की तुम्हाला आम्हाला कारण कळलं हे बरं झालं. काही जण खूप आनंदित झालेले आहेत की तुम्ही हे सगळं करून परत नवीन निर्णय घेऊ शकलेले आहात. आणि खरोखर मी असं म्हणेन की हा एक राजकारणामधला एक वेगळा टप्पा, नवीन पर्व सुरू झालेलं आहे. जाता जाता एक मी सांगेन की आता अलीकडेच लवकरच पुढच्या 3-4 महिन्यामध्ये नीलमताईंशी ऐसपैस गप्पा नावाचं पुस्तक राजहंस प्रकाशन पुणे याचे दिलीप माजगावकर आणि ते करुणा गोखलेंनी शब्दांकन केलेलं आहे. सगळं गप्पा मुलाखत घेण्याचं काम तेही येत आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या राजकीय टप्प्यांवरती सुद्धा काही प्रकाश पडलेला दिसेल. तर त्यामधून सुद्धा मला साहित्यिक मित्रमैत्रिणीशी अजून मला जोडता येईल याचा मला विशेष आनंद आहे. बिलकुल नीलमताई, आम्हाला सुद्धा निश्चितच भविष्यातल्या तुमच्या येणाऱ्या पुस्तकातून तुमच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू पाहायला वाचायला आवडतील. पण एक प्रश्न तुम्ही जरी म्हणालात जाता जाता बोलते तरी मी आणखीन विचारून निश्चितच त्या निमित्तानं जाणून घेऊ इच्छितो की नीलम गोऱ्हेंनी आपला राजकीय वारस निवडला आहे का? अहो, राजकीय वारस म्हणजे ज्या आमच्या महिलांना न्याय मिळवून दिलाय ना, तर त्यातल्या अनेक जणी सरपंच झालेले आहेत, अनेक जणी जिल्हा परिषदेत निवडून आलेले आहेत. त्यामुळे ज्या प्रश्नांवर मी काम करते त्या ज्या महिला आहेत महाराष्ट्रामधल्या ठिकठिकाणच्या की ज्यांना निवडणुकीत राजकारणात येऊन काम करायचं आहे किंवा ज्यांना समाजकारण करायचं आहे, त्या सगळ्या माझ्या राजकीय वारस आहेत. आणि मी त्यांना सरळ सांगते की तुमचं काम होत नसेल तर आम्ही नीलम गोऱ्यांच्या वारस आहोत असं तुम्ही सांगा आणि तुमचं काम होईल. हीच फार मोठी पुण्याई आहे असं मला वाटतं. मला एक मुलगी आहे, परंतु तिला काही राजकारणात यायचं नाही आहे. तिला साहित्याची आवड आहे, तिला हे सगळं कळतं. ती स्त्री आधार केंद्राची काम करते कार्यकर्ता असल्यासारखी. परंतु याच्या पलीकडे मी कुठलाही माझा राजकीय वारस असा काही मला निवडायची इच्छा नाही आहे. मला असं वाटतं आपला राजकीय वारस नसलेला एक राजकारणी नेता आहे असा सुद्धा मी सन्माननीय अपवाद ठरावे. बिलकुल, तुमच्या या वाटचालीत तुम्हालाही शुभेच्छा. मुक्ताला सुद्धा तिच्या राजकीय नसलेल्या वाटचालीच्या साठीच्या शुभेच्छा. आपण आम्हाला वेळ दिलात, अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. विशेष मुलाखतीच्या या भागात तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.